विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुंदर सर्वांसाठी उपयोगी असा शालेय परिपाठ संपूर्ण सूत्रसंचालन पाहणार आहोत। चला तर मग पाहूया। प्रथमतः इथे रूपरेषा अशा प्रकारे असेल। संस्कार शाळा आहे ज्ञानाची, इथेच मिळते यशाच्या शिखराची वाट। अशा या सुंदर शाळेत नेहमी सादर होतो परिपाठ। म्हणून आज आम्ही इयत्ता, येथे आपण इयत्तेचं नाव लिहायचं आहे। मुले मुली परिपाठ सादर करणार आहोत, तरी तुम्ही आमचा परिपाठ शांत चित्तेने ऐकून घ्यावा ही नम्र विनंती। छोड़ो कल की बात पुरानी, नए दौर में लिख देंगे मिलकर नई कहानी। हम हिंदुस्तानी, हिंदुस्तानची आन बान शान म्हणजे आपले राष्ट्रगीत। प्रतिज्ञा। स्मरण त्या क्रांतीवीरांचे, स्मरण त्या देशप्रेमाचे, स्मरण त्या वीरगाथांचे, स्मरण त्या बलिदानांचे, स्मरण त्या भारत मातेचे। या सर्व गोष्टींचे स्मरण करून भारताचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रतिज्ञा घेऊयात। यानंतर काय असते ते पाहूया। त्याआधी एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। संविधान आहे आपल्या देशाची शान, संविधानाने मिळतो सर्वांना समान मान, समजले पाहिजे सर्वांना संविधान। सुविचार म्हणजे सुंदर विचार, असाच एक नवीन सुविचार सांगत आहे। सांगून सर्वांना थोरांचे विचार, रुजवू विचारातून संस्कार। सांगून सुविचार सुविचार सांगण्यासाठी येत आहे। येथे पुढे जो विद्यार्थी सुविचार सांगणार आहे त्याचं नाव तुम्ही लिहायचं आहे। सुविचारानंतर पुढे पाहूया बातम्या। आपली प्रत्येकाची काही ना काही मोठी स्वप्न असतात आणि ती मोठी होण्यासाठी ज्ञान हवे ते आधुनिक जगातील घडामोडींचे, आणि म्हणूनच बातम्या सांगण्यासाठी येत आहे। येथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जो विद्यार्थी सादर करणार आहे त्याचे नाव लिहायचे आहे। पुढे पाहूया दिनविशेष। आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवी उमेद घेऊन असतो आणि या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व आपल्याला माहीत असणे गरजेचे असते। म्हणून आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व सांगण्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन येत आहे। पुढे बोधकथा। सर्व काही मनासारखं होत नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका। आणि अशा या जीवनात वेळोवेळी कठीण प्रसंग हे येणारच, पण कठीण प्रसंगी आपल्याला योग्य बोध घेऊन यशाचे शिखर गाठायचे आहे। म्हणून बोध देणारी बोधकथा घेऊन येत आहे। येथे विद्यार्थ्याचं नाव। तुम्हाला परिपाठासाठी नवीन बोधकथा हव्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा। सामान्य ज्ञान प्रश्न। आपल्याला खूप काही प्रश्न पडत असतात, काही सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक, शैक्षणिक वगैरे। आम्हालाही काही प्रश्न पडलेले आहेत। बघू तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येतात का, म्हणून आजचे प्रश्न घेऊन येत आहे। येथे विद्यार्थ्याचं नाव आणि कोणतेही 5 प्रश्न तुम्ही तयार करून लिहू शकता। यानंतर परिपाठामध्ये काय असतं ते पाहूया। त्याआधी एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इंग्रजी शब्दार्थ जर तुमच्या शाळेतील परिपाठामध्ये याचा समावेश असेल तर नक्की घ्या इंग्रजी शब्दार्थ। आता पाहूया पुढे। प्रार्थनेतून आत्म्याला तेज मिळते, प्रार्थनेतून आत्मविश्वासाला गती येते, प्रार्थनेतून अहंकाराचा नाश होतो, प्रार्थनेतून दिव्यत्वाची प्रचिती येते। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व शांत चित्ताने हात जोडून डोळे बंद करून प्रार्थना म्हणूयात। विद्यार्थी मित्रांनो, आपण अतिशय शांतपणे आणि आनंदाने आजचा परिपाठ ऐकून घेतलात आणि उत्साहाने त्यात सहभाग घेतला, म्हणून तुमचे आभार। तसेच आमचे वर्ग शिक्षक, शाळेतील इतर सर्व शिक्षक आणि माननीय मुख्याध्यापकांनी आमच्या वर्गाला हा परिपाठ सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही सर्वांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा आहे हे आम्हाला नक्की सांगा।